रामदास कदमांनी मंत्री असताना पदाचा वापर करून लाभ घेतला। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। रामदास कदम यांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार असं परब यांनी म्हटलंय। तर माझ्यावरचे आरोप 100% चुकीचे आहेत असं रामदास कदम यांनी म्हटलं। बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं आव्हानच रामदास कदमांनी परबांना दिलंय। रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतोय। खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता। ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी। जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। विविध प्रकारचे बहिणीवरती आरोप झाले आणि बहिणी या संदर्भामधले हे आरोप 100% चुकीचे, दिशाभूल करणारे, खोटे आणि माझी मानहानी करणारे आहेत। मी तर अनिल परबला डायरेक्ट मी आवाहन करतोय की बाप दाखवणं तर साधं खाल, मला पेपर दे काय कुठे काय चिडते। अनिल परब हे साई रिसॉर्ट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत। याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्याने हाताशी धरून स्थानिक आमदाराला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता। तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन, विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे, ह्या इमारती 2007 सालापासून बांधकाम झालंय। 2009 सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे। आता जवळजवळ 13-14 वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे। त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही। तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत। याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अपघात नुकसानाचा दावा ठोकीन। बाप दाखव नाही तर साध्य खाल, हिम्मत असेल तर दाखव। नुसती लांबून कागद दाखवायचे पत्रकारांना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदास कदमची बदनामी करायची, हा एकच मी कार्यक्रम चालला आहे। कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप उडीत असावेत असा माझा अंदाज आहे, कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी।